किंवा कर्करोगाचं प्रमाण किती वेगानं वाढतंय हे मी वेगळं सांगायची गरज नाही. आपण ते रोज आपल्या घरामध्ये, सोसायटीमध्ये, ऑफिसमध्ये पाहतोच आहोत. याची कारणं आपल्याला हळूहळू समजू लागलेली आहेत. पण मुख्यत्वे हा आजार आपल्या जीवनशैलीमुळे उद्भवणारा आजार आहे हे आता लक्षात आलेलं आहे. आपल्या जगण्यामध्ये आपण थोडे थोडे बदल करू शकलो तर या रोगापासून आपला बचाव करू शकू. कॅन्सरची आकडेवारी भयानक आहे, पण या अंधारामध्ये आपल्याला एकच प्रकाश आहे, तो म्हणजे विज्ञानाचा. आपण या कर्कवृत्ताची मुसाफिरी या मालिकेतून समजून घेणार आहोत कॅन्सरचा भूतकाळ, कॅन्सरचा वर्तमान काळ आणि कॅन्सरचा भविष्यकाळ देखील, आणि तोही अगदी गोष्टींच्या स्वरूपात मनोरंजक रीतीने. या माहितीतून एका व्यक्तीची जरी कॅन्सरच्या संकटातून सुटका झाली तरी खूप आहे. तेव्हा चला बघूया कर्कवृत्ताची मुसाफिरी आपल्या आवडत्या डॉक्टर शेखर कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना ही माहिती फॉरवर्ड करायला विसरू नका, कारण कॅन्सरची आकडेवारी आपल्याला जर खोटी पाडायची असेल तर सर्वांना मिळून एकत्र येऊन ही ज्ञान मनोरंजनाची मुसाफिरी करावी लागेल. कर्कवृत्ताची मुसाफिरी. कहे शेरवर यही वो क्षण है, जिए जिंदगी जिसमें सारी. नमस्कार, मी डॉक्टर शेखर कुलकर्णी. गेली 25 वर्षाहून अधिक ब्रेस्ट सर्जन म्हणून मी काम करतोय. या काळामध्ये अनेक गुरुजनांकडून, रुग्णांकडून, अनेक ग्रंथांच्या वाचनातून, अनेक कॉन्फरन्समधून आणि अनेक विद्यार्थ्यांकडून देखील मी जे काही अनुभव घेतले, जे ज्ञान मिळवलं, ते तुमच्या समोर मांडतोय. तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला मुख्य म्हणजे उपयोगी पडेल अशी आशा आहे. सिगरेट, दारू किंवा ड्रग यासारखंच एक घातक व्यसन मानवजातीला ग्रासू पाहत आहे. नव्हे, त्या व्यसनाने मानवाला पूर्णपणे जखडून टाकलेलं आहे आणि त्या व्यसनाचे भयंकर दुष्परिणाम आता दिसू लागलेले आहेत. या व्यसनामुळे शरीरातील इन्शुलिन, जे डायबिटीसपासून आपला बचाव करतं, ते निष्प्रभ होऊ लागतं आणि टाईप 2 डायबिटीसचा धोका वाढतो. हृदयविकार आणि हार्ट अटॅकचा धोका या व्यसनामुळे वाढतो. या व्यसनामुळे प्रतिकारशक्ती कमी होते आणि मग सतत छोटी छोटी आणि क्वचित गंभीर अशी इन्फेक्शन्स होऊ शकतात. नैराश्य आणि इतर मानसिक आजारांचा धोका या व्यसनांमुळे वाढतो. या व्यसनामुळे हाडं ठिसूळ होत जातात, स्नायू दुर्बल होत जातात, अल्झायमर सारखे रोग होऊ शकतात, सर्वच अवयव हळूहळू कमकुवत होत जातात, लवकर वार्धक्य येतं. आणि हे सर्व माहीत झालं तरी या व्यसनातून बाहेर पडणं हे फार कठीण आहे. ते व्यसन म्हणजे बसणे. बसणे म्हणजे चला बसूया मधलं बसणे नव्हे, तर चक्क बसणे, सिटिंग. तेही बसणं वाईट, पण हे बसणं म्हणजे दिवसभर कामावर, घरी आल्यावर कोच्यावर, कार्यक्रमामध्ये सीटवर, वर्गात जाऊन बाकावर, असं जिथे तिथे बसणं म्हणजे सिटिंग. या सिटिंगला न्यू एज स्मोकिंग असं म्हणतात, कारण ते स्मोकिंग इतकंच धोकादायक आहे. पण मला तर वाटतं हे त्याहीपेक्षा धोकादायक आहे, कारण धूम्रपान हे वाईट आहे हे आपल्याला माहिती आहे. पण बसून राहणं ह्या क्रियेमध्ये इतका मोठा धोका आहे याचा आपल्याला पत्ताच नसतो. माणसाची उत्पत्ती झाली तेव्हापासून, म्हणजे लाखो वर्षांपासूनचा विचार करायचा झाला तर लक्षात येईल की मानवाची नैसर्गिक जीवनशैली चालण्याची आहे. सतत निसर्गात भटकणं, अन्न गोळा करणं, शिकार करणं, धोकादायक प्राण्यांपासून दूर पळणं, या सर्व क्रिया सतत हलण्याच्या आहेत, स्वस्थ बसण्याच्या नाहीत. नुसता विचार केला तरी आपल्या लक्षात येईल की निसर्गामध्ये आरामात बसण्यासाठी फारशा जागाच नसतात. बघा, डोंगर दऱ्या घ्या, नदीकाठ घ्या, वाळवंट घ्या किंवा जंगल घ्या, निवांत बसून राहता येईल अशी जागा शोधून सापडत नाही. आणि माणसाची उत्क्रांती झाली ती या वातावरणात. पण नंतर हुशार खोपडीच्या माणसानं खुर्ची बनवली आणि या व्यसनाला सुरुवात झाली. आदिम अवस्थेतला माणूस रोज साधारण 10 मैल चालत असे. सकाळ झाली की तो आपल्या भटकण्याला प्रारंभ करेल. मग त्याला कधी एखादं फळ सापडे, एखादा ससा दिसे, कधी सरड्याची शिकार होई
मग अशा प्रकारे दिवस संपला की माणूस परत फिरून आपल्या गुहेकडे येईल. अंधार झाला की मग बाहेर पडणं शक्य नसे, कारण त्यानंतर रानात वन्य प्राण्यांचा संचार सुरू होईल. त्यामुळे जे काय करायचं ते दिवसा उजेडी. अंधार पडल्यावर चुपचाप झोपून जायचं. साधारण 10,000 वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर ही दिनचर्या थोडीफार बदलली. पण त्या आधीची लाखो वर्ष माणूस अन्न शोधत भटकणारा प्राणी होता आणि माणसाची जैविक रचना त्या तशा जीवनशैलीसाठी झालेली आहे. आजही आपल्या DNA मध्ये तीच जीवनशैली आहे बरं का. 10,000 वर्ष हा उत्क्रांतीच्या हिशोबामध्ये फारच छोटा काळ. तेवढ्या अवधीमध्ये आपले जीन्स फारसे बदलत नाहीत. आपले जीन्स जनुकं अजून तीच आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आपलं शरीर हे एक मशीन आहे आणि त्या मशीनचं ऑपरेटिंग मॅन्युअल अजून तेच आहे. आजही आपण दिवसाला 10 मैल चालणं अपेक्षित आहे. आजही रात्री लवकर झोपणं अपेक्षित आहे. आजही शारीरिक श्रम करणं अपेक्षित आहे. आजही आपल्या सर्व क्रिया प्रतिक्रिया ह्या त्या पूर्वीच्याच मॅन्युअलप्रमाणे चालतात बरं का. पण आपण या मशीनचा उपयोग वेगळ्याच कारणासाठी करू लागलो आहोत. हे म्हणजे मिक्सरमध्ये वॉशिंग मशीनचे कपडे टाकण्यासारखं झालं. शरीराच्या मशीनला बसणं अपेक्षितच नव्हतं. थकून भागून क्षणभर टेकणं वेगळं आणि सध्या चालू असतं तसं दिवसभर बसून राहणं वेगळं. म्हणजे मी आता या क्षणी देखील बसलेलो आहे आणि कदाचित तुम्ही बसूनच हे बघतात. कॅन्सर होऊ नये यासाठी व्यायाम हा खूपच महत्त्वाचा अत्यावश्यक असतो हे आपल्याला माहिती आहे. व्यायाम आणि तोही नियमित. आमच्या पेशंटना मी जेव्हा सांगतो की व्यायाम करा तेव्हा ते बहुतेक स्त्रिया म्हणतात की अहो पण दिवसभर आमचं काम चालू असतं, तो व्यायामच की. दिवसभराची हालचाल हा व्यायाम नव्हे. हालचाल आवश्यकच आहे नव्हे, अत्यावश्यक आहे, पण तरी व्यायाम वेगळा आणि हालचाल वेगळी. प्रत्येक गोष्टीचं आपलं आपलं एक महत्त्व आहे. व्यायाम हवा, हालचालही हवी आणि विश्रांतीही हवी आणि या तिन्हीचा एक बॅलन्स हवा, मेळ हवा. व्यायामाला वेळ नसतो हे तर नेहमीचं कारण आहे. मग माझे काही पेशंट त्यावर उपाय काढतात. कामाचं नियोजन असं करतात की त्यातच 10,000 पावलं चालून होतं. म्हणजे गाडी लांब पार्क करायची आणि चालत यायचं. मग तेवढं अंतर चालत गेलं की तेवढं चालणं होतं. लिफ्टऐवजी जिना चढत जायचा. ऑफिसमध्ये उभ्यानं काम करायचं. हे पण हल्ली काही लोक डेस्क बसून येतात. उभ्यानं काम करण्याचं डेस्क. बसण्याऐवजी नुसतं उभं राहिलं तरी अनेक कॅलरीज खर्च होतात. त्यामुळे हल्ली काही शाळांमध्ये देखील उभ्यानं शिक्षण देतात. शिक्षकही उभे आणि विद्यार्थी उभे. म्हणजे लहानपणापासूनच ही सवय लागते. नाहीतरी हल्ली लहान मुलांमध्ये स्थूलपणा वाढत चाललेला आहे. काही डॉक्टर देखील उभ्यानं पेशंट बघतात. काही ऑफिसेस उभ्यानंच काम करण्यासाठी डिझाईन केलेले असतात. माझा एक मित्र लांब पल्ल्याच्या विमान प्रवासात देखील लागलेलं नसताना देखील टॉयलेटच्या लाईनीत जाऊन उभा राहतो. म्हणजे तिथे उभं करायचं तर असं वाटू नये की कोणीतरी उगाच उभा आहे आणि सिक्युरिटी अलर्ट व्हायला. पण इतका वेळ बसण्यापेक्षा अधूनमधून उभं राहणं फार महत्त्वाचं असतं. इतरांचं जाऊ द्या, आपल्याला जे झेपेल ते आपण करावं. असंही दिसतं की 17 तास बसून राहिल्यानंतर 1 तास तुफान व्यायाम करण्यापेक्षा अधूनमधून 5-10 मिनिटं असा रोज 22 मिनिटं व्यायाम केलेला जास्त फायद्याचा ठरतो. पण एक अट, काही करून खुर्ची लांब ठेवायची. आपला क्रिकेटपटू युवराज सिंग असो किंवा अमेरिकेचा सायकलपटू लान्स आर्मस्ट्रॉंग असो, दोघांनी दाखवून दिलेलं आहे की प्रचंड व्यायामाच्या आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या मदतीनं कॅन्सरसारख्या आजारावर मात करता येते. तेव्हा आपल्याला कॅन्सर व्हायलाच नको असेल तर आत्तापासून सुरू करूया. हा व्हिडिओ पाहून झाला की तुम्ही आणि मी दोघेही बाहेर पडूया आणि जरा मोकळ्या हवेमध्ये भटकून येऊया. आणि या पुढचे व्हिडिओ देखील चालत चालतच बघूया. बसणं बंद.